तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय आणि अशातच नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वेरूळ लेणीवरील डोंगर दऱ्यातील धबधबे पावसानं खळाळून वाहत आहेत। तसंच याच पावसामुळे वेरूळ नजीकच्या सीतान्हाणी येथील धबधब्यासह लेणी परिसरातील धबधबे जलधारांनी कोसळत आहेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मी कुठं उभा आहे हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळच्या या लेणीमध्ये पर्यटक गर्दी करत असतात आणि हा धबधबा म्हणजे सीता की नानी हा धबधबा ओसांडून वाहतोय आणि हे दृश्य पाहण्यासाठी, हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेक पर्यटक पावसाची वाट पाहतात आणि हे दृश्य आज पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सकाळपासून पाऊस जोरदार पाहायला मिळतोय आणि दुपारनंतर हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे या वेरूळ मधली हा जो धबधबा आहे ओसांडून वाहतोय आणि हे दृश्य तुम्हाला एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पावसाची वाट पाहत असतात आणि हे दृश्य आज अशा मनमोहक असं हे दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा धबधबा काही वेळापूर्वी सुरू झाला आहे आणि आता पर्यटक जे या ठिकाणी आले होते ते या ठिकाणी या सगळ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळी गोष्टी ज्या आहेत तर ह्या फोटो मध्ये कैद करण्यासाठी जे आहे तर पर्यटक सेल्फी आणि फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळतो। हा वेगळा आनंद असतो या धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर। हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक अनेक वर्ष म्हणजे पावसाची वाट पाहतात आणि हे दृश्य तुम्हाला एनडीटीव्ही वर पाहायला मिळतात आणि हे दृश्य जर तुम्हाला डोळ्या समोरून पाहायचं असेल तर वेरूळ लेणीला नक्की भेट द्या। मोहसिन शेख, एनडीटीव्ही, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।